बाकी तुम्ही आयुष्यात काय मिळवलं त्याला महत्व गौणच असतं. कारण एक दिवस आपण जेव्हा जातो त्यावेळी कपडे काय शरीर सुद्धा बरोबर नेता येत नाही. त्याच्यामुळे आपण कमवलं काय तर आपण माणुसकी कमवली आणि माणूस कमवला हे सगळ्यात महत्वाचं असतं. मी वडिलांच्या सरकारी नोकरीनिमित्त विविध गावांमध्ये राहिलो. पहिलं नाटकाशी संबंध आला, अभिनयाशी संबंध आला तो माजलगावला. मी सिद्धेश्वर विद्यालयात होतो आणि त्या सिद्धेश्वर शाळेत आप्पासाहेब जिंदाबाद नावाचं नाटक करत होते आणि ते आमच्याकडे एक वेळापुरे सर होते, ते डायरेक्टर होते. अनिल कपूर जसा दिसतो तसे ते दिसायचे, केस फिस त्यांची. तर मला वाटतं त्यांच्या दिसण्यामुळेच त्यांना डायरेक्शन दिलं असेल असं आजपर्यंत मला वाटत आलेलं. पण त्या आप्पासाहेब जिंदाबाद मध्ये मी खराडे कारकुनाची भूमिका करत होतो. बरं, आणि तेव्हा रंगमंच, माणसं, प्रेक्षक या विषयीचा काहीच अंदाज नाही. तिसरीतला पोरगा मी. तर रंगीत तालीम ज्या दिवशी होती, रंगीत तालीम म्हणजे नाटकाच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशीचा प्रयोग. त्या दिवशीच्या प्रयोगात फक्त आपल्या ओळखीचे घरचे बारचे असेच असतात, त्यांच्या समोर तो करायचा. त्यांच्या समोर तो प्रयोग करताना मी इतका घाबरलो, एकाच ठिकाणी उभा राहिलो. मी मान खाली घातली, वाक्य आलं की फक्त हळूच वाक्य म्हणायचं. कोणाकडे मी बघितलं नाही, बोललो नाही, हालचाल नाही केली, काही नाही काही नाही. रंगीत तालीम झाली. मी कपडे बदलत होतो. त्यावेळी आमचे गणिताचे कुलकर्णी नावाचे मास्तर, साधारण गणिताचे मास्तर असतात, त्याचे जाड भिंगाचा चष्मा बिष्मा, आणि पोरं हे मारण्यासाठीच असतात असा समज असणारे मास्तर. आताच्या काळात पोरांना हात लावता येत नाही, त्या काळात मास्तरनी पोरांना मारलं नाही तर मास्तरवर संशय घ्यायचो, अरे म्हणजे मारीत नाही पोराले. तर मी कपडे बदलत असताना ते कुलकर्णी मास्तरने फाडकन थोबाडीत मारली माझ्या. काय नालायक आहे म्हणले तू, तुझ्या पायाला काय खिळे मारले होते कोणी दलिंद्र्या? त्यांनी थोबाडीत मारायला आणि वडिलांनी आत यायला एकच गाठ पडली. त्याच्यामुळे वडिलांसमोरच हा अपमान झाला. मग वडील मला सायकलवर घेऊन जात होते घरी. उसाचा रस बीस पाजला, म्हणले चांगलं काम केलं तू. मला कळत होतं खोटं बोलायला, थोबाडीत खाल्ल्यावर काय चांगलं काम केलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा नाटकाचा प्रयोग होता तेव्हा मला माझं वाक्य आलं की मी पुढे जायचो, एका हाताने पॅन्ट वर ओढायचो, कारण ती पॅन्ट दुसऱ्याची उसने मागून आणलेली. ती ओढायची, जोरात डायलॉग म्हणायचा. तर लोक हसायला लागले, त्या डायलॉग त्या पद्धतीलाच हसायला लागले. पॅन्ट वर ओढणं, माईक ओढणं हे त्यांना आवडलं. तर माझ्या वाक्यांपेक्षा ते अभिनयालाच लोकांना जास्त प्रतिसाद दिला आणि मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं, एक शिस पेन्सिल माग खोड रबर असलेली. ही अभिनयाची सुरुवात होती. आज मला पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळाला ते डॉक्टर फुलारी सर, हे सुद्धा कडक मास्तर आहेत. एका मास्तरने थोबाडीत मारले आणि दुसऱ्या मास्तरने मला पुरस्कार दिला. हे वर्तुळ आज पूर्ण झालं या पुरस्काराच्या निमित्ताने, ही एक महत्वाची गोष्ट. बरं, मी शाळेमध्ये असताना आगाऊ विद्यार्थी होतो, उद्धट नव्हतो. उद्धट आणि आगाऊ मध्ये फरक असतो. उद्धट आणि आगाऊ मध्ये फरक. आता हा आगाऊपणा मी जे बोललो ते, उद्धट पोर वेगळे असते. म्हणजे एक उद्धट पोरग शाळेत जात तर म्हणते, अरे भांड्या काल का नाही आला शाळेला? ते म्हणतो, का काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे? मास्तर म्हणते, आज उशीर का झाला तुला? ते म्हणतो, माझ्या भरोशावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करीत. उद्या उशीर आला तर तुझा कोंबडा करीन. करा पण काळ्या मसाल्यात झणझणीत करा म्हणतो. हा उद्धटपणा झाला. आगाऊपणा वेगळा. आगाऊ विद्यार्थी म्हणजे एका बागेत पेरूच्या झाडावर पोरग चढलं, काका आले म्हणले, खरे पिंट्या काय पेरू झाडावर चढला? काका माझी विट्टी अडकली. आरती विट्टी 4 महिने तिथंच पाहायला लागलो, तवाच का नाही काढली? तवा पेरू कच्चे होते ना. हा आगाऊ विद्यार्थी. तर मी आगाऊ या सदरात मोडणारा विद्यार्थी होतो, उद्धट नव्हतो. कारण अभिनय करण्यासाठी सगळ्यात पहिला आवश्यक गुण असतो तो आगाऊपणा. तुमच्यामध्ये आगाऊपणा असेल तर तुम्ही चांगले अभिनेते होऊ शकता, एवढं लक्षात ठेवा. पण त्याच्या आधीच्या काळात खूप टक्के टोनपे त्यासाठी खावं लागतो. त्या काळात मास्तरांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे आळशी राहायचं नाही. ते आम्हाला एक जपानी शेतकऱ्याची गोष्ट सांगायची. म्हणले, एकदा जपानहून एक शेतकरी आला आपला मराठवाड्यात म्हणले, आणि एका
आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण निवांत झोपलेला त्याला दिसला, तर त्या जपानी माणसाला सहन झालं नाही. देव सकाळच काय झोपलाय म्हणले हा. त्याला उठविलं, म्हणला मित्रा हे सगळं पसरलंय ते शेत कुणाचं आहे? हे म्हणलं आपलंच आहे. अरे म्हणलं एवढं चांगलं शेत आहे त्याची चांगली निगा राख. म्हणजे काय करू? चांगलं बियाणं टाक त्याच्यात. त्याने काय होईल म्हणला? चांगलं पाणी पुरवठा कर. त्याने काय होईल? अरे चांगले खत कीटकनाशक कर. त्याने काय होईल? अरे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत ते वापर. त्याने काय होईल? अरे पीक चांगलं येईल तुझं. मग काय होईल? अरे उत्पादन वाढेल तुझं. त्याने काय होईल? अरे म्हणला बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला. त्याने काय होईल? अरे तुझ्याकडे पैसा येईल खूप. त्याने काय होईल? तुला आरामात राहता येईल. मग म्हणलं आता काय करायला लागलो मी? माझं आपलं ते गोष्टीतला शेतकरी व्हायचं नाही म्हणून. कारण आमचे इतिहासाचे पाटील सर शाळेतले एखादं उत्तर आलं नाही की जवळ बोलवायचे, थोबाडीत मारायचे. काय नालाय का रे, तुला एवढं साधं उत्तर येत नाही? तुझं म्हणजे जन्माला आले मेले फुकटचा हेलपाटा झाला. तर आपला फुकटचा हेलपाटा होऊ नये ही खुणगाट खूप लहानपणीपासून मनाशी बांधलेली असल्यामुळे हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरला आलो पदवीच्या शिक्षणासाठी. त्या पदवीच्या शिक्षणाच्या वेळी खूप नाटकं, एकांकिका, आणि ज्या एकांकिकेने आम्हाला नाव मिळवून दिलं ती एकांकिका दासू वैद्यांनी लिहिलेली होती, देता आधार का करू अंधार. त्या मानपत्रात ज्या देता आधार का करू अंधारचा उल्लेख आहे ती दासून लिहिली. आणि त्या एकांकिकेची जन्मकथा खूप भारी आहे. म्हणजे काय झालं की आम्हाला लोक म्हणायचे की तुम्ही, मी आणि मंगेश देसाई अशा दोघांचाच ग्रुप होता ना, आम्ही दोघच नाटकं करायचो. मंगेश देसाई आता निर्माता आहे, अभिनेता आहे. धर्मवीर सारखा पिक्चर त्याने केला, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मंगेश. तर मंग्याने मी असं ठरवलं एक दिवस की आपण एक चांगली एकांकिका बसू ज्याच्यामध्ये सगळं सेट बीट सगळं व्यवस्थित असेल आणि लोकांना असं असं दाखवू की आपल्याला सगळंच येते. बरं त्या डायरेक्शन मी करायचो, मेन रोल मंग्या करायचा आणि जो छोटा रोल असेल तो मी करायचो, असा आमचा अलिखित करार होता. तर अंधार यात्री नावाची एकांकिका आम्ही करत होतो. तर त्या अंधार यात्रेला मला असं करायचं होतं डायरेक्टर म्हणून की 2 मसन जोग्यांवरची एकांकिका, जे स्मशानात राहणारे समाज आहे, तर मुलगा आणि बापामधला संघर्ष असं एकांकिकेचं हे होतं. बाप म्हणतो की आपण हे प्रेत जाळतो आणि लोक जे देतात त्याच्यावर जगतो, हीच आपली परंपरा, असंच राहायला पाहिजे. मुलाला त्याचा विरोध आहे. मुलगा म्हणतो मला हे मान्य नाही. तो म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, मला त्या मार्गाने जायचंय म्हणतो. बापाशी भांडतो, शहरात जातो, मग पडेल ते काम करतो तिथे शहरात आणि शिक्षण पूर्ण करतो. आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरी लागते आणि ही बातमी द्यायला तो गावाकडे वापस येतो. तो बघतो तो स्मशानात बाप मेलेला आहे आणि मग बापाची चिता तिथं पेटवून त्या चितेच्या प्रकाशात तो शेवटचं स्वागत म्हणतो आणि प्रकाशाच्या दिशेने चालायला लागतो. आता डायरेक्टर म्हणून मला असं करायचं होतं की चिता ज्वलंत दाखवायची होती. हा एक प्रयोग होता, दासूला आठवत असेल, संत एकनाथला प्रयोग होता. आणि मी ती चिता व्यवस्थित, आणि आता ती जिवंत कशी दाखवायची, तर एक आमचा कार्यकर्ता मागे बसवला होता चितेच्या, ज्याच्या हातात रॉकेलच्या गोळ्याचा स्टँड दिला होता. आणि मंग्याने येऊन काय करायचं, तर तिथं फक्त ती माचीस पेटवायची आणि एका बोळ्याला आग लावायची की ते बोळे पेटत असे जाणार, स्टेजवर अंधार होणार आणि मग ते अशी चिता पेटलेली दिसणार, असं डायरेक्टर म्हणून माझं म्हणणं. ऐन प्रयोगात चिताच पेटली नाही आणि मंगेश डायलॉग सुरू झाले. अरे म्हणलो काय भानगड ही, बरं मला मान वळून बघता येईना कारण मी मेलेला आहे. हळूच डोळे बारीक करून बघितलं तर लाईट चालू आरतीच्या आहे म्हणलं, आणि ती चिता पेटली नाही हे पहिल्यांदा मला कळलं. कारण त्या कार्यकर्त्यांनी शिवी घालली, जमायला उगत बसवले आम्हाला इथं, असं म्हणून तिथं कळलं ते. मग ते सगळी झाली एकांकिका, टाळ्या बिळ्या पडल्या, पडदा पडला की मी आपलं मंगेशी भांड काय म्हणलं रे तुला एक माचीस पेटविता येत नाही का म्हणलं, एवढं मी सगळं रचलं होतं. तो म्हणला माचीस मध्ये एकच काडी होती, मी पेटवायला गेलो तो गुल तुटलं उडलं म्हणला कुठतरी, आता गुल शोधू का डायलॉग म्हणू म्हणला. मग तेव्हापासून आम्ही लक्षात ठेवलं की सिगरेट बिड्या वाढणारे मित्र जवळ ठेवायचेच नाहीत. कारण आम्ही माचीस नवी आणली होती, पण ते माग कोणतरी शुभेच्छा द्यायला आलं, त्याने नवीन टाकली आणि त्याची एक काडी असलेली ठेवली तिथं. अशा धडपडीत आम्ही शिकत पुढं.
बरं, देता आधारचा एक किस्सा आहे. देता आधार का करू अंधार, ही एकांकिका लिखित कशी झाली? मग अंधारे यात्रेला 2-3 स्पर्धांमध्ये 14 बक्षीस मिळाले आणि मग मंगेशचा कॉन्फिडन्स वाढला. मग जेव्हा आम्हाला हे बक्षीस मिळाले त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसून जेवत होतो. पारितोषिक मिळाले, हा हा हा, आनंद झालेला. आणि मला आठवतं 23 जानेवारी 1994 असा तो दिवस होता. तर आम्ही गप्पा मारत असताना मंगे म्हणला, मी मुंबईच्या एकांकिका स्पर्धेची म्हणला एंट्री भरली, 300 रुपये दिलेत म्हणला त्याचे. म्हणलो हा कधी एकांकिका? तो म्हणलं 26 तारखेला. मी म्हणलं वेळ आहे, माहिती नाही अजून. ते म्हणलं नाही नाही आत्ता 26. आम्ही 23 जानेवारी रात्री बोलतोय हे. अरे म्हणलं येडायस का काय? एकांकिका लिहावं लागती, पाठ करावं लागती, डायरेक्ट कशी करणार? अरे काही नाही, मला तालीम स्वरूपाचा प्रयोग करायचा. आणि म्हणलं लिहावं तर लागल ना, तालीम म्हणजे तिथं जाऊन काही कसं बोलता येईल. त्याच्यावर आम्ही बरंच बोललो. मग तो म्हणला मग दासूला सांग ना लिहायला. दासू तेव्हा विद्यापीठात MA करत होता. आणि मी सकाळीच हॉस्टेलमध्ये सायकल मारीत दासूकडे गेलो. म्हणलं दाशा अशी अशी एकांकिका आहे आणि आधार हा विषय म्हणलं त्याच्यावर लिहायची. तो म्हणला माझी आधी एक ऑलरेडी लिहून झाली आणि त्यांची रंगीत झाली. मग आज म्हणला तुम्ही येडे आहेत का काय? असं कसं लिहून होईल? दाशाने जवळजवळ हाकलूनच दिलं मला. त्यांनी काही एकांकिका लिहायला होकार दिला नाही. मी म्हणलं आता दुसऱ्या ग्रुपसाठी लिहिली, ते मोठे लोक, आपण काय म्हणलं गरीब माणसं, दोघाचाच ग्रुप, हे कशाला आपल्याकडे बघते म्हणलं साहित्यिक माणसं. मी आलो कॉलेजला. तर आमच्या कॉलेज समोर, सरस्वती भवन कॉलेज समोर एक नारायणची टपरी, आमचा अड्डा होता. भजिका आणि चहा याच्यासाठी आम्ही विद्यार्थी वर्ग तिथं बसलेला असायचो. मी मंग्या बसलो होतो ना, ह्याच्याकडे लुना होती तेव्हा. हा लुना घेऊन आला त्या अड्ड्यावर. तर लुना घेऊन आला तर तिथं बसला आमच्या शेजारी. तर आम्ही त्याच्याकडे बघितलंच नाही, राम राम नाही काही नाही. दाशाने चहा मागवला. तर मग मी मंग्याला बोलू लागलो, सासू बोले सोने लागेस, म्हणजे दाशाला लागेल असं मी मंग्याशी बोलू लागलो. म्हणलं तुम्ही कशाला आमच्याकडे बघता? आम्ही खेड्यातली येडे, आम्ही भाज्याला म्हणतो पेढे, आणि तुम्ही कायला पाहता ना आमच्याकडे? तुम्ही असं शहरी माणसांना लिहून देणार, चांगलं लिहून देणार, आमच्याकडे कायला पाहता? आणि मंग्या हसायला लागला. आणि जवळपास हे अर्धा पाऊण तास 1 तास चाललं. दासूने दुसरा चहा मागवला तो प्यायला. आणि निघताना तो म्हणला बरं संध्याकाळी एकांकिका घेऊन जा म्हणला. आणि तो हॉस्टेलला गेला आणि त्याने 1 टाकी एकांकिका लिहिली, देता आधार का करू अंधार नावाची. अशा पद्धतीची प्रतिभा असणारा तो साहित्यिक आहे. तो केवळ मराठवाड्यातच राहिला म्हणून आज आपल्याला तो मिळतोय. तो जर पुण्या मुंबईत असता तर आज खूप मोठा साहित्यिक, खूप मोठा कलावंत तो असता, याची मी तुम्हाला आत्ताच खात्री देतो. फुलारी सर म्हणले तसंच आहे. तुम्ही आम्हाला केव्हाही सांगा सर, तुम्ही आमच्याकडे असं काही म्हणायचं खारीचा वाटा बिटा म्हणू नका, आम्हाला बोलवा. आमच्याकडे असं असतं पद्धत, आमच्याकडे खारीचा वाटा बिटा, इकडे ये तू तर घे इथं बोलून काय आहे ते, अशा पद्धतीची आमची पद्धत आहे. आपल्या मराठवाड्यातलं होय, म्हणजे ड्रायव्हरला सुद्धा माहित असतं मागच्या सीटवर काय घरात प्रॉब्लेम आहे, इतका आमचा धिंगा नाही. म्हणजे आवाजाची पट्टी त्याला काय गरज होती सांगायची त्याच्या मायला. मग ड्रायव्हर म्हणतो राहू द्या, काय ह्याला भांडता, जाऊ द्या, होऊन जाईल 2 दिवसात. अशा पद्धतीचा आमचा मराठवाड्याचा खेळ आहे. बरं, मग दासूनी एकांकिका लिहून दिली, ती होती 24 जानेवारीची संध्याकाळ. आता 26 जानेवारीला एकांकिका, मध्ये राहायला 1 दिवस 25 जानेवारीचा. मग 24च्या संध्याकाळपासून ते 25च्या रात्रीपर्यंत आम्ही पाठांतर करत बसलो. मांजर सुंबेकर आणि कृष्ण अशी 2च पात्र. कृष्णाचं पात्र मंगेश करत होता आणि मी मांजर सुंबेकरचं पात्र करत होतो. आणि 25 तारखेला पाठांतर झालं याची खात्री झाली. आणि 26ला आम्ही एशियाड मध्ये बसलो, संभाजीनगरहून पुण्याला जाणाऱ्या. आणि एशियाड मध्ये मी एकांकिका बसवत होतो डायरेक्टर म्हणून. हे डायलॉग झालं की इकडे जा, इकडून इकडे जा. ते एसटीचे आजूबाजूचे लोक बघतो, कोण बावळे पोर आहे ते 2, त्यांचं काहीतरी तिसरंच चालू आहे असं. ते 1-2 इंटरेस्ट घ्यायचा प्रयत्न केला पण आम्ही झटकिले, चला चला आमचं काम चालू आहे. त्यांना वाटलं काहीतरी यांचं चालू असतं. मग आम्ही 26ला पुण्यात पोहोचलो आणि पहिल्या राऊंडला एकांकिका केली. तर 2च परीक्षकांसमोर ती एकांकिका तालीम स्वरूपात करायची आणि ती झाली. आणि दोन्ही परीक्षकांच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हल्ली नाही. बाहेर आल्यावर मंगल मी शिव्या घातल्या, म्हणलं काही करतो का रे,
काय आला आपण चला आता म्हणलं पुन्हा वापसची एसटी कधी बघून जाऊ वापस. त्याचा कॉन्फिडन्सच इतका मंग्याचा नाही म्हणला रिझल्ट ऐकल्याशिवाय नाही म्हणलं. दोघ जण ते हसले नाही कोणी काही नाही. काय मिळतं आपल्याला म्हणलं इथं पुण्या मुंबईच्या एकांकिका म्हणलं पुण्यातल्या कसल्या भारी असत्या. आणि त्या वर्षी पुणे सेंटरवर 79 एकांकिका होत्या. म्हणलं त्याच्यातनं 8 एकांकिका लागणार त्यात आपली कुठं लागल म्हणलं. ते म्हणलं नाही रिझल्ट ऐकल्याशिवाय निघायचं नाही म्हणला. आणि पैसे त्याच्याकडे असायचे बक्षिसाचे त्यामुळे माझा नाही लाज झाला. म्हणलं ठीक आहे तू म्हणशील तसं. एकांकिकेचा निकाल लागला आणि पूर्व प्राथमिक मधनं ज्या 8 एकांकिका प्राथमिक मध्ये गेल्या त्या देता आधार का करू अंधार होते. आम्ही मी मंग्याला मिठी मारली म्हणलं काय कॉन्फिडन्स आहे यार तुझा. म्हणलं ह्याला म्हणते कॉन्फिडन्स. मग प्राथमिकला संध्याकाळी पुण्यातच एकांकिका केली. त्यावेळी थिएटर गच्च भरलं होतं. आणि जे परीक्षक मंगेश कुलकर्णी त्यांनी आमची एकांकिका बघितली ते शेजाऱ्यांना सांगत होते बघा बघा आता हा पंच बघा हे चांगलं आहे असं आम्हाला दिसत होतं. आणि त्या एकांकिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ती एकांकिका मुंबईच्या अंतिम 8 मध्ये सुद्धा पोहोचली. आणि मुंबईच्या अंतिम 8 मध्ये पोहोचून मला महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आणि त्यावेळी प्रमुख पाहुणे नाना पाटेकर होते. आणि आदरणीय नाना पाटेकरांनी मला त्यावेळी बक्षीस देताना भाषणामध्ये सांगितलं की तुझ्यासारख्या कलावंतांनी मुंबईत यायला पाहिजे. त्यात दासूनी एक डायलॉग लिहिला होता. कृष्ण म्हणतो मांजर सुंबेकरला मांजर सुंबेकर तुम्ही ऍक्टर तर बरे दिसता मग तुम्ही अभिनय क्षेत्रात इकडे पुण्या मुंबईत का नाहीयेत. मांजर सुंबेकर म्हणतो कसं आहे देवा हे पुण्या मुंबईतल्या लोकांचं काही खरं नाही. नुसतं म्हणते तू ये रे एकदा आपण बसू रे एकदा. हे बसत नाही तर बोलत नाहीत. आपण पेरण्या धरण्या टाकून इकडं आलो आणि त्यांनी नुसतं असं केलं सालभर खायचं काय मग तू भाक्या अशा पद्धतीचं होतं. त्यावेळी नाना म्हणले की मी असं नाहीये मी स्वतः तुला तू ये रे एकदा वगैरे काही नाही तू मुंबईत ये. आणि तेव्हा मला आणि मंगेशला मुंबईत जाण्याचा पहिला जो प्रतिसाद मिळाला तो तिथे होता. आणि त्यानंतर आम्ही मुंबईत गेलो. पण देता आधारच्या एक गंमत अशी हिंगोलीला स्पर्धा होती. आणि कृष्णाच्या एंट्री नंतर महाभारतचं म्युझिक वाजायचं. आणि तेव्हा महाभारत सिरियल फेमस होती. आता जुन्यांना माहितच महाभारत रविवारी रस्ते सामसूम असायचे सकाळचे तर ती म्युझिक लागायचं. आणि म्युझिकवर माझे वाक्य काही दासूने लिहिले होते की दिसला कृष्ण किंवा जो महाभारत दिसला कृष्ण किंवा जो महाभारत. म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते. आपल्याकडे श्रुती सोडली करत किशोरी आमोन करत शोभा गुरुपे कुणालाही सांगायचंय बाई मांजर सोंब्याची एकांकिका आडली 2-4 आला फांता का बाई काय नाही म्हणत्याला. अशा पद्धतीची वाक्य होती. तर ते हिंगोलीच्या स्पर्धेत कृष्णाची एंट्री झाली आणि म्युझिकच वाजलं नाही. आणि म्हणलं ही तर बोंब झाली आता बोलायचं काय. मग हातात गोवर्धन पर्वत घेऊन मागे आपलं व्यंग्याच्या तिथं मी त्याला हळूच बाजूला सरक म्हणलं. त्याच्या मागे आमचा म्युझिकवाला बसला होता. म्युझिकवाल्याला खून केली. म्हणलं आवाज वाढव प्रेक्षकांना कळणार नाही अशा बेताने. त्याने आवाज वाढवला आणि मला म्युझिक नाहीच. आता प्रेक्षकांमधनं आरडाओरडा सुरू व्हायच्या आत मी म्हणलं की चला काहीतरी तर बोलावं लागलं. म्हणलं वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक पाहिली मी कॅसेट तिथं. आणि मग कंटिन्यू केलं. एकांकिका झाल्यावर म्हणलं काय रे तुला 4 क्यूज आहेत आणि तुला म्युझिक नाही हे वाजवतात. म्हणलं वाजवलं ना तू आवाज मोठा कर म्हणलं तर केला मी. गडबड अशी झाली होती की हेडफोनची पिन टेप मध्ये आणि हेडफोन त्याच्या कानाला. त्यामुळे ते हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं जोराचंही त्यालाच ऐकू आलं. तर ही धडपड करत आम्ही मुंबईपर्यंत पोहोचलो. आणि त्या गोष्टीला जबाबदार दासू वैद्य असल्यामुळे दासूने आमचा प्रवेश मुंबईतला सुकर केला. आणि तो आजही मराठवाड्यात आहे. इथली पायवाट तो अतिशय चांगली करतोय ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे फुलारी सर तुम्ही जेव्हा म्हणालात की दासूने वर्कशॉप घेतलं पाहिजे तुम्ही फक्त त्यांना सांगा आणि ते कोणालाही बोलवू शकतात याची मला खात्री आहे. कारण परवाच्या मराठी गौरव भाषा दिनाच्या दिवशी आशुतोष गोवारीकरांनी जी कविता वाचली ती दासूनी लिहून दिलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहित असेल. दासूलाच इतके बक्षीस मिळालेले आहेत सिनेमांसाठी
संत तुकाराम चित्रपटातील गाणी असतील, त्या चंद्रकांत कुलकर्णीच्या बहुतांश सिनेमात गाण्यांची बक्षिसं जी आहेत गीतकार म्हणून दासू वैद्यांना मिळालेली आहेत. आता त्याचे पुरस्कार तो मराठवाड्यातच राहत असल्यामुळे कधी सांगणार नाही, पण मला सांगण्याचा योग आलाय ही माझी महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं, की आपल्या मराठवाड्यात सुद्धा इतके प्रतिभावंत लोक आहेत. आमच्याकडे सर कसं आहे माहितीये का, आमची काळी माती आहे आणि आमच्याकडे जमीन इतकी सुपीक आहे की तुम्ही ज्वारीचे दाणे जरी नुसते टाकले तरी नंतर पिकच काढून आणायचं अशी आमची माती आहे. त्यामुळे आमच्याकडे कलावंतांची प्रतिभा, आता ती लेकरू गायलं, तिचा किती सुंदर आवाज आहे,